कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इन्कम टॅक्सची रेड आहे। रेड आणि या घरात आजपर्यंत असं कधी झालेलं नाहीये। नाच होणार। पण हे अहिल्यादेवी किर्लोस्करांचं घर आहे। माझ्या बापाला घाबरत नाही, मग त्या अहिल्यादेवी किर्लोस्कर का असेना? आलात तर स्वतःच्या मर्जीनं, पण गेट उघड। गेट उघड रे। सगळी कामं थांबवा ताबडतोब। हे दरवाजा बंद करा, मोबाईल जप्त करा सगळ्यांचे। एक्सक्यूज मी सर, काही काम आहे का आपलं? तुम्ही कोण? मी श्रीकांत किर्लोस्कर। म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांचे मिस्टर नाही का? हीच ओळख आहे ना तुमची? मी ओळखतो तुम्हाला चांगलंच, पण तुमच्या बायकोच्या नाव। वा, तुला चांगलंच आहे ना। शेवटी हे सगळं अहिल्याने स्वकर्तृत्वावर उभं केलंय। एवढं मोठं साम्राज्य तिला कष्टानं उभं केलंय आणि म्हणूनच तिच्या नावाने मला ओळखलं जातं, याचा मला अभिमान आहे। बाय द वे, मी अमित देशमुख, इन्कम टॅक्स ऑफिसर। अहिल्यादेवी किर्लोस्कर यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवलेली आहे। या संशयावरून आम्ही या घराची झडती घेण्यासाठी आलेलो आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं हे वॉरंट। आय होप तुम्ही कोऑपरेट करालच। हो सर, प्लीज तुम्ही तुमचं काम करू शकता। थँक्यू। प्रत्येक खोलीची झडती घ्या, एक एक गोष्ट कसून तपासा। चला। मॅडम, इन्कम टॅक्सची रेड पडली आपल्या घरावर। भाडं दे की। हे घ्या। 120 रुपये झाले मॅडम। काय? 120। 120 रुपये? आम्ही गावात नाही तर कसे आलो आहोत माहित आहे का? माहित करून घ्या। आधी आम्ही घरातनं बाहेर चालत चालत निघालो, मग आम्ही टेम्पो मध्ये बसलो आणि मग एवढा मोठा प्रवास करून इथं मुंबईत आलो आणि समजायचे मिळून फक्त 100 रुपये झाले आहेत। कमाल। कमाल तुमची आहे दादा। इथल्या इथे 120 रुपये मागते बाई। मग ते बकरी एक्स्ट्रा घेऊन आलो त्याचे 20 रुपये समजा। बकरी नाही, वैजू। हे बघा मॅडम, एक तुम्ही गाडीत जनावर बसवत नाही। वैजू आणि जनावर? माझ्या वैजूला जनावर बोलला तुम्ही? आता तर तुम्हाला हे 100 रुपये बी देत नाही। जा। देत नाही म्हणजे?
आता जनावराला जनावर नाही बोलणार का? परत जनावर, परत जनावर म्हणाला तुम्ही? ते मरू द्या हो, तुम्ही माझे पैसे द्या, विषय संपला. वैजूला मरू दे बोलला? ही शपथ, माझ्या वैजूला मरू दे म्हणाला तुम्ही? नाही, तुमची हिम्मत कशी झाली वैजूला मरू दे म्हणायची? बघा ना बिचारा, एवढंसं मुक जीव आहे हो. तुमची हिम्मत कशी झाली? काही कळत नाही का काय? अहो ऐका ना तुम्ही जरा. अहो तुमची वैजू मरू दे नाही म्हटलं, हा विषय मरू दे. माझे पैसे द्या, विषय संपला. अहो पण तुम्ही 20 रुपये जास्त मागताय, कळते काय तुम्हाला? 20 रुपये. जिथे खर्च करायला हवा तिथे केलाच पाहिजे. मग खर्च माझ्यावर करा ना. प्रत्येक गेस्ट मागे 2 लाख रुपये खर्च झाले तरीही चालतील, पण सोय उत्तमच झाली पाहिजे. मग एक्स्ट्रा सीट भरली तर त्याचे 20 रुपये एक्स्ट्रा घेणार ना. ते काय मला माहित नाही. तुम्ही आधी वैजूची माफी मागा, मगच तुम्हाला पैसे मिळणार. ए बाई वैजू, मला माफ कर, द्या माझे पैसे. घ्या. आता मी माफी मागितली ना, आता 120 करून द्या. 120 का? 100 रुपये देणार. तुम्हाला हे पैसे घ्यायचे असतील तर घ्या, नाही तर मी चालली. माझे पैसे द्या पूर्ण. परवडत नाही म्हणजे? सावित्री, बघते. परवडत नाही, परत गाडीत बसा. जिथनं भाडं घेतलं होतं तिथं परत नेऊन सोडतो. काय बोलताय तुम्ही? एवढं लांबचा प्रवास करून आले तुम्ही, परत सोडता बाई? पैसे घ्यायचे तर घ्या, नाही तर जावं तिकडं. नाही तर जावा तिकडं म्हणजे? अरे बाप, हे काय चाललंय? कसला दंगा चाललाय इकडे? बघा ना, हे दादा मगापासून दंगा करतायत. 100 रुपये ठरले होते. कधी? आमचे ठरले, आमचे. आणि आता 120 रुपये मागतायत. एक मिनिट, तुम्ही सांगा इथपर्यंत किती होतात? 100 रुपयेच होतात. 100 ठरले ना, 100 देणं. हे घ्या. 120 द्या. ओ तुम्ही काय बी बोलू नका. 100 रुपये घ्यायचे तर घ्या, नाही तर जावं तिकडं. हे बघा, तुम्ही असं करू नका. 120 रुपये झाले तर द्यायला पाहिजे ना. तुम्ही द्या. नाही द्या, नाही देणार. अगं बाई, शांत राहा. कोण आहेस तू? इथे कशाला आलीस? इथं का आले म्हणजे? माझा बाई इथं काम करतो. मारुतीची मुलगी आहे मी, आणि आता आम्ही इथंच राहणार आहे. अगं बाई, तू पारू आहेस का? वय, किती गोड दिसतेस तू. मी सावित्री. सावित्री आत्या. असं ओरडायचं नाही. थांब बाळा, ह्या घरात ना मोठ्याने बोलायला बंदी आहे, नाही चालत. अहिल्या देवी आहेत ना, आज त्यांचं महत्वाचं बोलणं चालू आहे. हळू बोला. पैसे दे तुम्ही माझे, विषय संपवा. मी देते, थांब. नाही, नको. हे गणी, हे घे, तू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.